ठाणेकरांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात. आपल्या ठाण्यामध्ये असे रोड आहेत, असे बसस्टॉप आहेत की ज्याची वाहवा ठाणेकरांनी करावी याकरता ठाणे महानगरपालिकेने मॉडेल रोड नावाचा एक प्रोजेक्ट हाती घेतला होता. मी त्याच मॉडेल रोडवरती आहे. हा कोर्ट नाका परिसर आहे. इथं कोर्ट आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, शासकीय विश्रामगृह आहे, पोलीस मुख्यालय आहे, पोलीस ग्राउंड आहे, लोकांची हजारो लाखो लोकांची रोजची वर्दळ आहे. आणि हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहिला, हा पूर्णतः हा मॉडेल रोड आहे. अगदी फुटपाथपासून ते तिथं झाडं लावण्यापासून तिथं लाईटचे पोल असतील, बसस्टॉप असतील, अद्ययावत बसस्टॉप, त्याच पद्धतीने ई टॉयलेट असेल, आईस्क्रीम पार्लर असेल, वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत या ठाणेकरांना देण्याकरता ठाणे महानगरपालिकेने मॉडेल रोड नावाचा एक प्रोजेक्ट आणला होता. आणि त्या प्रोजेक्टनुसार ठाण्यामध्ये जवळपास 8 ते 10 ठिकाणी मॉडेल रोड तयार करण्यात आलेले आहेत. पण प्रत्यक्षात मॉडेल रोडची परिस्थिती या कचऱ्याच्या डब्याप्रमाणे झालेली आहे. हा कचरा डबा जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसेल की पूर्णतः हा कचरा डबा जो आहे तो खराब झालेला आहे. आणि या कचऱ्याच्या डब्याची प्राइस किंमत जी आहे ही साधारणपणे 2016-17ला हे कचरा जे निघालं होतं, पूर्ण झालं होतं, 35,000 रुपये या कचऱ्याच्या डब्याची किंमत दाखवली आणि ती ठेकेदाराला अदा देखील केलेली आहे. या कोर्ट नाका परिसरातील मॉडेल रोड करता जवळपास 8,74,00,000 रुपये जे आहेत ते या मॉडेल रोड करता खर्च केले गेलेत. हे पैसे कुठे वापरले गेलेत, त्या पैशांचं काय केलं गेलं हे मी तुम्हाला दाखवतो. हा बसस्टॉप आहे. ह्या बसस्टॉपचे 4 लाख रुपये सांगितले गेले आणि 4 लाख रुपये ठेकेदाराला अदा देखील केले गेलेत. वाटतं तुम्हाला पाहून हा बसस्टॉप 4 लाखामध्ये बनला असेल? यावरती इतके पैसे खर्च केले असतील. हा कचरा डब्बा 35,000 रुपये, या रोडवरती सुशोभीकरण ह्याचे वेगळे पैसे. त्यानंतर कोर्ट नाका परिसरामध्ये त्या ठिकाणी कोर्ट जे आहे इथं रोज हजारो लोक कोर्टामध्ये येतात. त्यांच्या तारखा असतात किंवा त्यांचं काम असतं, जे काय त्या कामाकरता येतात. लोकांना बसवण्याकरता 12 बाकडे सांगितले गेले होते, एकही बाकडा दिसत नाहीये. आणि जेव्हा माहिती अधिकार कार्यकर्ते जे संजीव दत्त यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व या माहिती अधिकारात विचारलं त्यावेळेस त्यांना अजीब उत्तर मिळालं. हे बघा, हे असं बसस्टॉप आहे, फरशा निघालेल्या आहेत, इथं कलर नाहीये, बाकडा पूर्णपणे तुम्ही जर पाहिला, एखाद्या गावातला बसस्टॉप देखील चांगला असेल त्याच्यापेक्षाही बेकार हालत जी आहे ती सगळी झालेली आहे. जाहिरातदारांनी तर इथं म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या कुठल्याही जागेवरती जाहिरात करण्याकरता पैसे लागतात, पण इथं जाहिरातदारांनी तर मोफत स्कीमचा आनंद लुटलेला आहे. इथं एक डिजिटल बोर्ड लावला होता, तो डिजिटल बोर्ड पूर्णतः फक्त सांगाडा राहिलाय. म्हणजे इथं अगदी 10 सेकंदाला एक बस येते. इथून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात, कारण का हा मुख्य रोड आहे. पण या सगळ्या बसस्टॉपची परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर ठाणे महानगरपालिकेचा मॉडेल रोड कसा आहे का ठाणे महानगरपालिकेचा मॉडेल भ्रष्टाचार कसा आहे असा प्रश्न विचारला गेला. संजय दत्त आपल्यासोबत दत्त साहेब, आपण काय प्रश्न विचारले होते आणि नेमके या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय मिळाली? पहिले तर ठाणे महानगरपालिकांनी इथं जाहीर केला होता का मॉडेल रोड होणार आहे. मॉडेल रोड म्हटलं का लोकांना वाटलं का खूप मोठा काहीतरी चांगला काम होणार असेल, पण या कामात सर्व भ्रष्टाचारच झालेला आहे. लाद्या पण जुन्या लाद्यांच्या वरच नवीन लादी लावून टाकलेली आहे. हा बसस्टॉप तुम्ही बघू शकता का 4 लाख रुपये बसस्टॉपची किंमत लावलेली आहे. पूर्ण मॉडेल रोडचा काम 8 कोटी रुपयाचा होता. 8 कोटी 70 लाख रुपये देण्यात आले. ते 70 लाख रुपये कशाला देण्यात आले? एक्स्ट्रा पैसे कशाला द्यायचे? बाकडे होते, बाकडे ते अधिकारी म्हणतात चोरीला गेले. दुसरी गोष्ट ई पार्लर येणार होतं, आईस्क्रीम ई पार्लर, ते पण नाही आहेत. डस्टबिन लावले, 35,000 रुपयाचं एक डस्टबिन लावले, ते पण जागेवर नाही आहेत. एवढ्या तक्रारी करून सुद्धा महाराष्ट्र सरकारचं एक पोर्टल आहे आपले सरकार, त्याच्यावर देखील मी तक्रार केली होती, तरी देखील अधिकाऱ्यांनी संपूर्ण बिल पास करून टाकलेलं आहे. आणि त्या पोर्टलवर पण सुद्धा खोटी माहिती देण्यात आली. म्हणजे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि जे प्रश्न विचारले, जे टेंडर होतं, जी संकल्पना होती ठाणे महानगरपालिकेची मॉडेल रोडची, एक आदर्श असा रोड, इथं आल्यानंतर लोकांना एक प्रसन्न वाटलं पाहिजे, इथं आल्यानंतर लोकांना विश्रांती घेता आला पाहिजे, आईस्क्रीम पार्लर असेल, तर महत्वाचं म्हणजे ई टॉयलेटची सुविधा प्रत्येक मॉडेल रोडवरती करण्यात आली होती. पण इथं आजूबाजूला आम्ही सगळीकडे फिरलो, त्या ई टॉयलेटचा सांगाडा देखील कुठे नाहीये. म्हणजे हा ई टॉयलेट लावण्यात आलाय का असं देखील प्रश्न आहे. पण उत्तर काय मिळाले? मग उत्तर ते मिळाले काही लावले नाहीये, म्हणून त्यांनी काय सांगितलं का चोरीला गेलेत, बाकडे चोरीला गेलेत. मोतारीचं उत्तर असं आहे की बाकडे जे आपलं बाकडे चोरीला गेलेले आहेत त्याचं उत्तर आहे बघा. त्यामुळे धडधडीत त्यांनी म्हटलेलं आहे की इथे बाकडे जे आहेत ते 12 बाकडे लावायचे होते, 8 बाकडे अदा करण्यात आलेले आहेत. त्यापैकी केवळ 2 बाकडे जागेवर आहेत, उर्वरित बाकडे चोरीला गेलेले आहेत.
मुळात प्रश्न आहे की ठाणे महानगरपालिकेने उत्तर दिलं होतं हे उत्तर त्यांना 4 वेळा विचार केला पाहिजे होता. इथे कोर्ट आहे, रोज हजारो चोरीच्या केसेसवरती इथं खटले चालतात. समोर जिल्हाधिकारी कार्यालय आहे, इथं पोलीस मुख्यालय आहे आणि या एवढ्या मोठ्या आस्थापनांच्या सरकारी आस्थापनांच्या समोरचे बाकडे चोरले जातात. म्हणजे इथं कॅमेरे लावलेले असतील, तपासलं का, गुन्हा दाखल केला का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पण कोणतंही काम या ठिकाणी झालेलं नाहीये. त्यामुळे असं थातूरमातूर उत्तरं जी आहेत ती देऊन हे सगळे अधिकारी जे आहेत त्यांनी आपले हात वर केलेले आहेत. त्याचं आईस्क्रीम पार्लर, रस्त्यावरती लाईट लावणे, भिंतीवर डिझाईन, काहीच केलेलं नाहीये. पहिले आता ह्याच्यात लिहिलेलं का ई टॉयलेटचं बिल आम्ही अदा केलेलं नाहीये. ई टॉयलेटच्या जागेवरच नाहीये, तो बिल कसं अदा केलं असा प्रश्न आहे. पुन्हा तोच प्रश्न, ई टॉयलेट या मॉडेल रोडमध्ये होतं. ई टॉयलेट बसवायची गरज होती, पण ई टॉयलेट बसवलं की नाही याची शहानिशा केलीच नाही महानगरपालिकेने. पण बसवलं नसेल तर त्याचे बिल अदा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे हे अगदी टिपिकल लाल फितीतलं सरकारी उत्तर आहे. याचा अर्थ हे ई टॉयलेट जे आहेत हे इथं बसवले गेलेले नाहीत. बिल अदा केलेत. बिल अदा झालेले आहेत. कार्यदेश मग एक ई टॉयलेट कितीच आहे? एक ई टॉयलेट 16 लाख रुपयाचं आहे. 2 ते 32 लाख रुपये इथे लिहिलेले आहेत आणि अधिकाऱ्यांनी याच्यात माहिती अधिकारमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्ही बिल त्याला दिलेलं नाहीये. माहिती अधिकारमध्ये परत मी विचारलं की याचं बिल अदा केलं तर कार्यदेशमध्ये 8 कोटीचा काम होता. 8 कोटी न देता 8 कोटी 70 लाखाच्या कामामध्ये ई टॉयलेटचं मेन्शनिंग आहे. हो, ई टॉयलेट तिथं करणं गरजेचं होतं. गरजेचं होतं. आणि जर टॉयलेट ई टॉयलेट जर केलं नसतं तर 8 कोटीचे पैसे कमी झाले पाहिजे होते. कमी केलं ते पैसे कमी झाले नाही, कमी ना जास्त देऊन टाकले. 70 लाख रुपये जास्त देण्यात आले. म्हणजे कंप्लेंट असून सुद्धा का बाबा कोणाची तक्रार आहे का आपण शहानिशा करावी, अधिकाऱ्यांनी एकदम डोळे बंद करून 70 लाख रुपये जास्त पेमेंट देऊन टाकलं. बक्षीस दिलं त्या ठेकेदाराला महापालिकेने. आणि कोणीतरी त्यांच्यावर आका आहे का असं पण मला वाटतं. कारण अधिकारी घाबरत का नाहीत का काम नाही झालं बसस्टॉपचा 4 लाख रुपये कमी करायला पाहिजे होते. 2 ठिकाणी होते 8 लाख रुपये कमी करायऐवजी 70 लाख रुपये जास्त दिले. खरं तर हे सगळी उत्तरं म्हणजे प्रश्न आणि त्यांची दिलेली उत्तरं ही अतिशय धक्कादायक आहेत. मी थोडं तुम्हाला फिरून दाखवतो की कसा हा रोड आहे. बस स्टॉप अगदी 10 सेकंदाला, मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी 10 सेकंदाला इथं गाड्या येतात आणि लोक इथून प्रवास करतात. कारण का हा मुख्य चौक आहे ठाणे संपूर्ण ठाण्याचा. सरकारी कामकाज इथं मोठ्या प्रमाणात चालतं आणि हा संपूर्ण रोड, हा समोर इथे सत्यमेव जयते अशोक स्तंभ लावलेला आहे. हा अशोक स्तंभ म्हणजेच या कोर्ट नाक्याची ओळख आहे. समोर जिल्हाधिकारी कार्यालय, इथं कोर्ट, बाजूला पोलीस मुख्यालय, इथं मोठमोठ्या तपास अधिकाऱ्यांची कार्यालय आहेत. आणि असं असून सुद्धा या मॉडेल रोडवरचे बाकडे जे आहेत ते चोरीला गेलेत. इथं तुम्ही फुटपाथ पहा, हा मॉडेल रोडचा फुटपाथ असू शकतो का? हे इथले फुटपाथ पहा, हे असे फुटपाथ जे आहेत ते मॉडेल रोडचे फुटपाथ असू शकतात का? हा खऱ्या अर्थाने मॉडेल रोड आहे का, की मॉडेल रोडच्या नावाखाली यांनी पैसे खाण्याचा एक मॉडेल उभा केलाय का, असा प्रश्न या निमित्ताने उभा होतो. खरं तर या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा पैसा जनतेचा आहे, हा पैसा ठाणेकरांचा आहे. ठाणेकर जे टॅक्स भरतात, ठाणेकर जो कर भरतात, त्या करातून ही सगळी कामं केली जातात. पण इथं प्रत्यक्षात मात्र कोणतंही काम जे आहे हे झालेलं आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे अशा रीतीनं जर भ्रष्टाचारांचे मॉडेल उभे केले जात असतील तर मात्र नक्कीच ठाणेकरांनी ठाणे महानगरपालिकेला या सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारणं गरजेचं आहे. हा फक्त एक मॉडेल रोड आहे, असे जवळपास 8 ते 10 मॉडेल रोड आहेत ज्याची किंमत 80 कोटी ते 100 कोटीपर्यंत जाते. आणि हा भ्रष्टाचार 80 कोटी ते 100 कोटीचा आहे का? हा मॉडेल रोड जो आहे तो खरंच असा झाला होता का? त्यावरती पैसे अदा केले गेलेले आहेत, त्यानुसार ही सगळं कामे झालेली आहेत का? त्याकरता थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट देखील ठाणे महानगरपालिकेने देऊन टाकलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षात उत्तर देतात की ई टॉयलेट तिथे लावण्यात आलेली की नाहीयेत, नसेल लावली तर आम्ही त्याला पैसे देणार नाही. बिलं दिलेली आहेत, थर्ड पार्टी ऑडिट केलेलं आहे की त्यामध्ये ई टॉयलेट जे आहे ते दिलेलं आहे, बस स्टॉप झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. पण प्रत्यक्षात मात्र इथं काहीच करण्यात आलेलं नाहीये. हे धडधडीत सत्य जे आहे हे धडधडीत इथं आपण पूर्ण पाहू शकतो की कशा रीतीनं हा सगळा परिसर जो आहे मॉडेल रोड म्हणून प्रसिद्ध आहे. पण इथं एकही मॉडेल रोड म्हणून सांगता येईल ठाणेकरांना असं काहीच नाहीये. त्यामुळे एक मॉडेल रोड, 8 ते 10 मॉडेल रोड, जवळपास 80 ते 100 कोटीचा भ्रष्टाचार या मॉडेल रोडच्या माध्यमातून झालेला आहे असं म्हणता येईल का? कारण का याची चौकशी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय दत्त जे आहेत त्यांनी मागितलेली आहे. वारंवार त्यांनी याचा पाठपुरावा केला, पण याची दाद कुठल्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. कारण का शेवटी वरपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांचे हात याच्यामध्ये बरबटलेले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय आणि ठाणेकरांच्या
पैशांचा अशा पद्धतीनं खर्च केले जातात, अशा पद्धतीनं ते पैसे लाटले जात आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचा हा मॉडेल रोड आहे का मॉडेल भ्रष्टाचार आहे असा प्रश्न ठाणेकर करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.